राज ठाकरे यांनी शेतकऱ्याच्या संपावरून सरकारला चांगलंच धाऱ्यावर धरलंय। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, खोटं बोलून सत्तेत आला यावर माफी मागा, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन। सरकारकडून जनतेचे आणि शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचं राज ठाकरे म्हणाले। गिरणी कामगारांसारखं शेतकरी संपाचं करू नका, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करा, अशी मागणी राज ठाकरेंनी सरकारकडे केली। शेतकरी संपाला राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवलाय। बघा, प्रश्न असा आहे की मग आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे की आम्ही खोटं बोलून सत्तेवरती आलो। हे सांगायला पाहिजे तुम्हाला। आणि जर समजा तुम्हाला शक्य आहे, उद्या जाहीर करा। बरं, शेतकरी बांधवांकडनं इतर अनेक समित्यांकडनं अनेक गोष्टी अशा आलेल्या आहेत त्यांच्याकडे की बाबा हे तुम्ही करू शकता, या गोष्टी करू शकता, या गोष्टी करू शकता, अशा विविध काही योजना त्यांच्याकडे आलेल्या आहेत। करायचंच नाही म्हटल्यानंतर तुम्ही काय करू शकता? या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल सिंग। विशाल, राज ठाकरे यांनी आज शेतकरी संपावरून सरकारला चांगलंच धारेवरती धरलंय। अगदी बरोबर शिवाजी, राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्र्यांना सरकारला अगदीच धारेवरती घेतलं आहे। राज ठाकरेंनी स्पष्ट म्हटलं आहे की मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याची माफी मागावे। राज ठाकरेंनी त्यांना आठवण करून दिली की ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेमध्ये असताना विरोधी बांकावर बसलेला भाजप नेहमीच प्रश्न उचलत होता। शेतकऱ्याची आत्महत्याचा विषय असो, शेतकऱ्यांचा कर्जाचा विषय असो, हे नेहमी त्यांचे विषय असायचे आणि नेहमी त्या विषयावरती ते आंदोलन करायचे। आणि त्यांचे जे वचनपूर्ती होती ते मोठे मोठे वचनपूर्ती होती, पण सत्तेत आल्यानंतर त्यांची एकही वचनपूर्ती पूर्ण होत दिसत नाही आहे। निवडणुका अगोदर मोठे मोठे वचन दिले, पण आता नेमकं ते वचन गेले कुठे, असा सवाल राज ठाकरेंनी खडा केलेला आहे। त्याचबरोबर हे पण सांगितलं की आज शेतकरी रस्त्यावर उतरला, आंदोलन करतो आहे, पण आज काही वर्षापूर्वी जे गिरणी कामाच्या बाबतीत आंदोलन झाला ते क्षेत्रात होऊ नये अशी त्यांची चिंता सुद्धा व्यक्त केलेली आहे। आज त्यांनी स्पष्ट केलं आहे की त्यांचा पाठिंबा आहे, शेतकऱ्यांची जी भावना आहे ते भावना त्यासोबत त्यांचेही आहेत, पण नेमका ते मनसे ह्याच्यामध्ये रस्त्यावर उतरणार नाही त्यांनी स्पष्ट केलं आहे। पण शेतकरी जो आज तो करतो आहे त्यांची भावना आहे, आज त्यांचा तो त्रास त्यांना तो सहन करावा लागतो आहे। त्याचबरोबर त्यांनी हे स्पष्ट केलं की मागच्या 3 वर्षापासून भाजप सरकार आहे, पण ह्या 3 वर्षात जवळपास 9,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। आणि चिंताची बाब आहे, आता भाजप जेव्हा आता सत्तेमध्ये बसून त्याला दिसत नाही आहे काय, पण जेव्हा ते विरोधी पक्षात होते तर त्यांना सगळं दिसत होता आणि त्यांचे मुद्दे होते। आज हे सत्तेमध्ये असताना त्यांना मुद्दे का दिसत नाही आहे, त्या निमित्ताने तेच बोलले की भाजप खोटं बोलून सत्तेवरती आली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी। शिव, धन्यवाद विशाल, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। राज ठाकरे यांनी आज भाजप सरकारला धारेवर धरलं, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करा अशी मागणीही केली आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी असं राज ठाकरे म्हणाले।